मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये 2.7ला आपण स्टार्ट करणार आहोत। याच्या आधी आपण 2.6 मध्ये पूर्णपणे कंपास त्या रिलेटेड आपण पूर्णपणे माहिती बघितली आहे। तर चालू करूयात मित्रांनो 2.7 लोकल अट्रॅक्शन। त्यामध्ये आपण आपल्या सिलेबसला लोकल अट्रॅक्शन त्याचबरोबर मेथड ऑफ करेक्शन ऑफ ऑब्झर्व्ड बेरिंग्स, त्यामध्ये करेक्शन ॲट स्टेशन असेल किंवा करेक्शन टू इन्क्लुडेड अँगल असेल, या दोन्ही मेथड ज्या आहेत करेक्शनच्या ते आपण बघणार आहोत। त्याचबरोबर लोकल अट्रॅक्शन हा पॉईंट पण आपण डिस्कस करणार आहोत। मित्रांनो, हा सिलेबसचा जो पॉईंट आहे तो तुम्हाला मी एकदा सिलेबस दाखवतो। तर तुम्ही बघू शकता इथे आपला जो पॉईंट चालू आहे तो 2.10 चालू आहे। ठीक आहे, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे नंबरिंग ही थोडीशी चेंज झालेली आहे, त्याच्यामुळे थोडा ॲडजस्ट करा। ठीक आहे, तर आपला आता 2.7 झालेला चालू आहे। ठीक आहे, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या पॉईंटवरती आत्तापर्यंत फायनल एक्झाममध्ये अशा टाईपचे क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात। त्यामध्ये फर्स्ट बघा, व्हॉट इज लोकल अट्रॅक्शन। लोकल अट्रॅक्शन म्हणजे काय आहे ते तुम्हाला त्याची डेफिनेशन द्यायची आहे। हाऊ विल यू डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ लोकल अट्रॅक्शन ॲट अ प्लेस, म्हणजे एखाद्या ठिकाणी लोकल अट्रॅक्शन आहे हे कशा पद्धतीने आपण फाइंड आउट करू शकतो। नेक्स्ट बघा, स्टेट द मेथड्स ऑफ करेक्शन ऑफ ऑब्झर्व्ड बेरिंग्स। जे काय अट्रॅक्शन लोकल अट्रॅक्शनमुळे जे काय इनकरेक्ट झालेले आहेत बेरिंग्स त्या करेक्ट कशा करायच्या त्याच्या मेथड्स तुम्हाला इथे न्यायचे आहेत। नेक्स्ट बघा, स्टेट एनी 2 कॉजेस ऑफ लोकल अट्रॅक्शन। लोकल अट्रॅक्शनचे 2 कारणं तुम्हाला द्यायची आहेत। नेक्स्ट बघा, हाऊ वी कॅन डिटेक्ट लोकल अट्रॅक्शन। लोकल अट्रॅक्शन आपण डिटेक्ट कसं करतो ते सुद्धा तुम्हाला इथे लिहायचं आहे। तर अशा पद्धतीनं क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात मित्रांनो फायनल एक्झामला, त्यामुळे प्रॉपर स्टडी करा। तर आपण बघूयात सगळ्यात पहिल्यांदा लोकल अट्रॅक्शन म्हणजे काय असतं ते। तर तुम्ही बघा इथे डेफिनेशन, लोकल अट्रॅक्शन रेफर्स टू द डेविएशन ऑफ अ कंपास निडल फ्रॉम पॉइंटिंग टू द मॅग्नेटिक मेरिडियन और मॅग्नेटिक नॉर्थ ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ नियरबाय मॅग्नेटिक मटेरियल और इलेक्ट्रिकल करंट। याला आपण काय म्हणतो, लोकल अट्रॅक्शन। याच्या पुढे असं जरी लिहिलं तरी चालेल, इज कॉल्ड ॲज लोकल अट्रॅक्शन। तर लोकल अट्रॅक्शन म्हणजे काय मित्रांनो, जो काय आपला कंपास असतो, ठीक आहे, कंपास असतो तो कंपासचं जे काय निडल असते मित्रांनो, तर ती काय इंडिकेट करते, नॉर्थ साईड, नॉर्थ आणि साऊथ साईड ही इंडिकेट करते। म्हणजेच तो नॉर्थ कुठला आहे, मॅग्नेटिक मेरिडियन म्हणजेच नॉर्थ साईड किंवा मॅग्नेटिक नॉर्थ साईड इंडिकेट करते। पण काही मटेरियलमुळे, मग ते मॅग्नेटिक मटेरियल असेल किंवा इलेक्ट्रिक करंट असेल, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट असतील काय, तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं डेव्हिएशन येतं। म्हणजेच फॉर एक्झाम्पल हा तुमचा कंपास आहे मित्रांनो, ठीक आहे, हा तुमचा काय आहे, कंपास आहे, आणि याच्या कडेला फॉर एक्झाम्पल समजा लोखंडाची कोणती तरी वस्तू आहे, लोखंडाची वस्तू आहे, XYZ काहीतरी मटेरियल आहे, त्याच्यामुळे हे जे नॉर्थ इंडिकेट करतं हे थोडंसं डिग्री जो आहे तो चेंज होतो मित्रांनो। अशा पद्धतीनं जो नॉर्थ इकडे आहे तो थोडासा इकडे दाखवण्याचा प्रयत्न करतो। म्हणजेच ही निडल जी आहे ती थोडीशी मूव्ह होते मॅग्नेटिक मटेरियलमुळं, त्याच्यामुळे हा ॲक्युरेट मॅग्नेटिक नॉर्थ हा दाखवत नाही। यालाच आपण काय म्हणतो, लोकल अट्रॅक्शन म्हणतो। लोकल म्हणजे नावातच आहे मित्रांनो, जे काय लोकल अट्रॅक्शन असतं, लोकल आपण म्हणतो ना, लोकल माणसं हे ते, त्या पद्धतीनं त्या कंपासच्या आजूबाजूला जे काय लोकल मटेरियल आहे त्याच्यामुळे जे मॅग्नेटिक नॉर्थमध्ये जे काही चेंजेस होतात त्याला आपण काय म्हणतो, लोकल अट्रॅक्शन म्हणतो। आता आपण काही कारणं बघूयात मित्रांनो ज्याच्यामुळे हे लोकल अट्रॅक्शन होतं। तर सगळ्यात फर्स्ट कारण बघा, सर्व इक्विपमेंट लाईक चेन, रॉड्स असतील तुमचे किंवा स्टील टेप्स असतील एक्सेट्रा, याच्यामुळे सुद्धा लोकल अट्रॅक्शन म्हणजेच त्या बेरिंगमध्ये चुकीची इनकरेक्शन येऊ शकतं। का, तर बघा हे सगळं जे सामान आहे हे लोखंडाचं आहे, ठीक आहे, याच्यामुळे मॅग्नेटिक जी निडल जी आहे आतमधली त्याच्यामध्ये एक चुंबक आहे मित्रांनो, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय आहे, चुंबक आहे। तर ते चुंबक चेंज त्याची डायरेक्शन जी आहे ॲक्च्युली मॅग्नेटिक नॉर्थ जी आहे ती अशा पद्धतीनं जर असेल फॉर एक्झाम्पल, तर त्याच्या साईडला समजा कंपासच्या साईडला अशा पद्धतीनं आपण जमिनीवरती चेन हातरलेली आहे, ठीक आहे, स्टील टेप असेल तुमचा, रेंजिंग रॉड्स असतील लोखंडाचे, ठीक आहे, वेगवेगळे टाईपचे लोखंडाचे इन्स्ट्रुमेंट असतील, तर त्याच्यामुळे हा नॉर्थ थोडासा चेंज होऊ शकतो, खूपच मायनर चेंज असतो मित्रांनो हा। तर त्याच्यामुळे सुद्धा इनकरेक्शन होऊ शकतं। म्हणजे मॅग्नेटिक नॉर्थ, ट्रू मॅग्नेटिक नॉर्थ न येता
थोडंसं त्याच्यामध्ये डेव्हिएशन येतं, यालाच लोकल अट्रॅक्शन म्हणतात आणि ते याच्यामुळे होऊ शकतं. चेन असेल तुमचा, रॉड्स असतील किंवा स्टील टेप असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इलेक्ट्रिकल वायर असेल तुमचं, केबल असेल तर ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होते, तर त्याच्यामुळे सुद्धा या मॅग्नेटिक नॉर्थमध्ये चेंजेस होऊ शकतात, म्हणजेच कंपासमध्ये चेंजेस होऊ शकतात. त्याचबरोबर ट्रेन ट्रॅक असतील, मेटॅलिक वॉटर पाईप्स असतील जे जमिनीच्या खालून गेलेले आहेत, किंवा ट्रेन ट्रॅक म्हणजे जे काही रेल्वेचे रोड असतात मित्रांनो, लोखंडाचे असतात, ठीक आहे, लोकेटेड इन द विजिनिटी म्हणजे त्या एरियामध्ये, तर त्याच्यामुळे सुद्धा कंपासमध्ये चेंजेस होऊ शकतात. नेक्स्ट बघा, नॅचरल आयर्न ओर्स लाईक मॅग्नेटाईट असतील, पायराईट असेल, हेमाटाईट असेल एक्सेट्रा कॅन ऑल्सो कॉजेस द लोकल अट्रॅक्शन. म्हणजे जे काही जमिनीच्या खाली जे काही मॅग्नेटिक दगड आहेत मित्रांनो, ठीक आहे, त्याच्यामध्ये मॅग्नेटाईट असतील, पायराईट असेल, हेमाटाईट हे दगडांची नावं आहेत मित्रांनो, तर याच्यामुळे सुद्धा लोकल अट्रॅक्शन हे होऊ शकतं. नेक्स्ट बघा, स्टील अँड मेटॅलिक बिल्डिंग्स लोकेटेड इन द एरिया. समजा बाय चान्स तुमचा कंपास इथे आहे आणि जी काय सराउंडिंगमध्ये बिल्डिंग्स आहेत मित्रांनो, तर त्या लोखंडापासून बनलेल्या आहेत, म्हणजेच स्टील स्ट्रक्चर असेल, ठीक आहे, जर किंवा बिल्डिंगच्या आतमध्ये जे काय आपण स्टील बार वापरतो, तर त्याच्यामुळे सुद्धा आपला जो काय कंपास आहे त्याच्यामध्ये लोकल अट्रॅक्शन हे येऊ शकतं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, बंचेस ऑफ की. समजा तुमच्या खिशाला बंच आहे खूप मोठा, चाव्यांचा खूप मोठा बंच आहे, किंवा तुम्ही तुमच्या हातामध्ये जे काय घड्याळ घातलेलं आहे लोखंडाचं, तर त्याच्यामुळे सुद्धा या कंपासमध्ये मायनर चेंजेस होऊ शकतात मित्रांनो. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. तर या सर्व इन्स्ट्रुमेंटमुळे किंवा या सर्व कारणांमुळे लोकल अट्रॅक्शन हे होऊ शकतं. सगळ्यात फर्स्ट पॉईंट, लोकल अट्रॅक्शन म्हणजे काय आहे ते समजलं. नेक्स्ट त्याचे कारणं तुम्हाला समजलेले आहेत. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट घेऊयात आपण, डिटेक्शन ऑफ लोकल अट्रॅक्शन. मित्रांनो, आता डिटेक्ट म्हणजे फाइंड आउट कसं करायचं, म्हणजे शोधून कसं काढायचं की खरंच लोकल अट्रॅक्शन आहे. समजा आपण सर्वे करतोय आणि हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट बी आहे, हा पॉईंट सी आहे, हा पॉईंट डी आहे, अशा पद्धतीनं आपण फर्स्ट अँगलमधून गेलेला आहे, ते समजा पॉईंट आहे, असं XYZ ही आपला पूर्णपणे सर्वे आहे. ठीक आहे. या पॉईंटला स्टेशन आहे, या पण पॉईंटला स्टेशन आहे. तर कोणत्या पॉईंटला मित्रांनो लोकल अट्रॅक्शन झालेलं आहे हे कसं फाइंड आउट करायचं, डिटेक्ट कसं करायचं, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. तर हे तुम्हाला पॉईंट हे त्याच्यामध्ये लिहिता आले पाहिजे. तर डिटेक्ट कसं करायचं हे आता आपण पाहूयात. तर सगळ्यात फर्स्ट बघा, अपॉन ऑब्झर्विंग द फोर बेरिंग अँड बॅक बेरिंग ऑफ द सर्वे लाईन, कॅल्क्युलेट द डिफरन्स बिटवीन द फोर बेरिंग अँड बॅक बेरिंग फॉर द स्टेशन. तर आपण डिटेक्ट कसं करू शकतो, एकच मेथड आहे त्याची डिटेक्ट करण्याची, एकतर फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग यांच्यातला आपल्याला डिफरन्स हा कॅल्क्युलेट करायचा आहे. इन केस द डिफरन्स बिटवीन फोर बेरिंग अँड बॅक बेरिंग इज 180 डिग्री, देन वी कॅन conclude that there is no local attraction for that station. As such, no correction is required. जेव्हा मित्रांनो आपण ऑलरेडी एक फॉर्म्युला बघितलेला आहे, फोर बेरिंग मायनस बॅक बेरिंग इज इक्वल टू 180 डिग्री. जर आपण ज्या स्टेशनला आपण फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग ऑब्झर्व करतो, जर त्यांच्यातला डिफरन्स हा 180 डिग्री आला असेल, तर तिथं आपल्याला असं समजायचं आहे की तिथं कोणतंही लोकल अट्रॅक्शन नाही आहे. On the other hand, if the difference between the forebearing and back bearing is plus 180 degree, then the station is affected by local attraction. मित्रांनो, इथे प्लस आणि मायनस आहे. ठीक आहे. प्लस और मायनस दोन साईन आहेत इथे, प्लस और मायनस. इथे मायनस साईन द्यायला विसरू नका. ठीक आहे. मी थोडंसं पुढे दिलेलं आहे, या प्लसच्या खाली द्या मायनस साईन. प्लस मायनस 180 डिग्री म्हणजेच 180 पेक्षा कमी होऊ द्या किंवा 180 पेक्षा जास्त आली, जर तुमचा डिफरन्स कशातला फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग यांच्यातला डिफरन्स जर 180 पेक्षा कमी किंवा जास्त आला, तर त्या स्टेशन हे लोकल अट्रॅक्शन आहे, त्या स्टेशनला लोकल अट्रॅक्शन हे झालेलं आहे असं आपण फाइंड आउट करू शकतो किंवा डिटेक्ट करू शकतो. नेक्स्ट बघा, इफ अँगल अल्फा प्लस और मायनस अँगल बीटा इज इक्वल टू 180 डिग्री असेल, तर त्याच्यामध्ये कोणतेही लोकल अट्रॅक्शन नाही आहे. ठीक आहे. नो लोकल अट्रॅक्शन. आणि जर अल्फा ए प्लस और मायनस अल्फा बी, ठीक आहे, इज नॉट इक्वल टू 180 डिग्री असेल, तर तिथं लोकल अट्रॅक्शन झालेलं आहे असं समजायचं. ठीक आहे. अल्फा म्हणजे काय असेल, फोर बेरिंग असेल, आणि बीटा म्हणजे बॅक बेरिंग. ठीक आहे.
ठीक आहे मित्रांनो, तर अशा पद्धतीनं हा पॉईंट इथे पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. आपण या व्हिडिओमध्ये लोकल अट्रॅक्शन बघितलेलं आहे, त्याच्यावरती क्वेश्चन बघितलेले आहेत. त्याच्यानंतर लोकल अट्रॅक्शनची डेफिनेशन, त्याचे कॉजेस आणि त्याच्यानंतर आपण कशा पद्धतीनं आपण लोकल अट्रॅक्शन हे फाइंड आउट करतो याची माहिती आपण घेतलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लोकल अट्रॅक्शन कसं करेक्शन कसं करायचं त्याच्या 2 मेथड्स आहेत. त्या मेथड्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.